गेल्या 24 तासात गोव्याच्या वेगवेगळ्या भागांतील नद्यांमध्ये 3 मृतदेह आढळून आले असून एका जंगलात आणखी एका वृद्ध महिलेचा मृतदेह सापडल्यानं खळबळ माजली। यातील तिन्ही मृतदेह अतिशय वृद्ध महिलांचे असून एक मृतदेह 40 ते 45 वयोगटातील पुरुषाचा आहे। यापैकी एक वृद्ध महिला 1.5 महिन्यापासून बेपत्ता होती। पाहूयात सविस्तर वृत्तांत। बीबीजान उडिकेरी या 70 वर्षांच्या वृद्धेचा मृतदेह थिवी पंचायत क्षेत्रातील माडेल भागातील नदीत सापडला। मूळ कर्नाटकातील ही वृद्धा 2 दिवसांपासून बेपत्ता होती। रविवारी सकाळी थिवीतील नदीच्या काठावरच तिचं चप्पल आढळून आल्यानं बचाव पथकाने शोध घेतला, तेव्हा तिचा मृतदेह नदीच्या पात्रात आढळून आला। कोलवाळ पोलिसांनी चौकशी केली असता हल्लीच तिच्या नातवाचा मृत्यू झाला होता। तेव्हापासून ती नैराश्यात होती। याच निराशेतून तिने आत्महत्या केली असावी असं प्राथमिक तपासातून समोर आलंय। दरम्यान दुसरा मृतदेह मैडेतील नदीत उडी घेतलेल्या 60 वर्षांच्या लता जयवंत माळवणकर यांचा आहे। ही वृद्ध महिला नासनोळाची रहिवासी होती। रविवारी सकाळी इथल्या मच्छीमारांनी एका वृद्ध महिलेनं पुलावरून उडी मारल्याचं बघितलं। त्यांनी लगेच धाव घेऊन तिला नदीतून बाहेर काढलं, पण ती गंभीर जखमी होती। त्यामुळे तिला तातडीनं म्हापशाच्या जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला। आता तिनं आत्महत्येचं हे पाऊल नेमकं का उचललं याचा तपास पोलीस करत आहेत। तिसरा मृतदेह सोमवारी सकाळी रायबंदर इथल्या फेरी धक्क्यावर सापडला। साधारण 40 ते 45 वयोगटातील पुरुषाचा हा मृतदेह असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाहीये। हा पुरुष कोण? हा खून आहे, घातपात आहे की आत्महत्या याचा तपास जुने गोवा पोलीस करत आहेत। दरम्यान चौथा मृतदेह सोमवारी दुपारी साकोर्डा इथल्या कुंभारवाड्याजवळील वनात आढळला। पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह 80 वर्षांच्या लीलावती वाडकर यांचा असल्याचं निष्पन्न झालं। ही वृद्ध महिला 16 नोव्हेंबरपासून घरातून बेपत्ता होती। आता हा खून आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत। हे 4ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आले आहेत। गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।